अहिल्यानगरमध्ये काही गावांमध्ये पावसाचा असा हाहाकार पाहायला मिळतोय। करंजी गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। करंजी गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे। घरं मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। करंजी गावाला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे आणि त्यामुळे संपूर्ण करंजी गावामध्ये पाणीच पाणी असं सर्व दूर पाहायला मिळतंय। अहिल्यानगरमध्ये झालेला धुवाधार पाऊस आणि येत्या काळातही मध्य महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि विजांच्या कडकडाटासह होणारा हा पाऊस असणार आहे आणि त्याचाच फटका आपण बघतोय। करंजी गावाला बसलेला आहे। पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणची घरं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। जोरदार झालेल्या पावसानंतर या भागामध्ये अक्षरशः ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि अक्षरशः जोरदार पाऊस आणि त्यानंतर नदीला आलेला हा जो पूर आहे तो आपण बघतोय। प्रचंड वेगानं वाहणारं असं हे पाणी आहे। पाण्याचा स्रोतही जोरदार आहे। अहिल्यानगरमधली ही दृश्य आपण बघतोय। अहिल्यानगरमधल्या करंजी या गावामध्ये धुवाधार पाऊस झालाय आणि त्यानंतर गावं जी आहे ती पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेऊया। सुनील दवंगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनील, काय अधिक माहिती? संपूर्ण अहिल्यानगरमधली सुद्धा स्थिती काय आहे त्याबद्दलही सांगा। प्रज्ञा, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। त्यानंतर जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे। मात्र काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे। एकंदरीत जर बघितलं तर पाथर्डी तालुक्यातील करंजी गाव जे आहे तिथे मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे। ढगफुटी सदृश परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि सर्वत्र पाणीच पाणी आहे। मंदिरं असतील, बाकीच्या शेतजमीन असेल, त्या सगळ्या पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत जर म्हटलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील काळामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं। मात्र सध्याचा जो येलो अलर्ट जारी केल्यानंतर पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस या ठिकाणी पडलाय। काही ठिकाणी पावसाच्या कमी जास्त सरी आहेत। मात्र पाथर्डी असेल, शेवगाव असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाच्या धारा बरसल्यानंतर या ठिकाणचं जे आहे ते सर्वत्र जलमय वातावरण झालेलं पाहायला मिळतंय। मंदिरं, घरं, अनेक ठिकाणी शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि शेताची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, घरांची पडझड झाल्याचं सांगितलं जात आहे। काही भागामध्ये जी मंदिरं आहेत ती पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहे आणि एकंदरीत पूर आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। झालेला पाऊस जो आहे तो मोठा नुकसानदायक असल्यानं या ठिकाणची पाहणी जी आहे ती आता केली जाणार आहे। प्रशासन असेल किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असेल हे देखील या ठिकाणचा आढावा घेणार आहेत। एकंदरीत जर म्हटलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील काळात पाऊस जरी झाला नसला तरी आता या ज्या सरी पडताय या अतिशय जोरदार पडत असल्यानं या ठिकाणची परिस्थिती जलमय झालेली आहे। आतापर्यंत अधिक काही आपत्कालीन किंवा जीवितहानी काही या प्रकारात झालेलं आतापर्यंत सांगण्यात आलेलं नाहीये। मात्र तरीही प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सुनील।